डॉक्टरवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याने एकावर कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल। कुरुंदवाड शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये घुसून एका डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली। या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून भांडण सोडवण्यास गेलेल्या एका व्यक्तीलाही दुखापत झाली आहे। डॉक्टर महेश विलास सुरवसे वय 26 राहणार स्वामी समर्थ कट्टा कुरुंदवाड, मूळ राहणार रांजणी तालुका पंढरपूर आणि अविनाश वाले राहणार कुरुंदवाड अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी डॉक्टर सुरवसे यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर सुरवसे हे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। सोमवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास संतोष माळी हा हॉस्पिटलमध्ये आला। त्याने त्याचे मित्र शुभम पाटील व शुभम भाट यांना विनाकारण दाखल केल्याचा आरोप करत गोंधळ घातला, तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली। यावेळी डॉक्टर सुरवसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता संतोष माळी यांनी चाकूने हल्ला करत त्याच्या पाठीवर वार केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या अविनाश वाले यांच्या हातावरही चाकू लागून ते जखमी झाले। हॉस्पिटलमध्ये घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून करण्यात येत आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। व्हिडिओ रिपोर्ट SR News 24 कुरुंदवाड।